तर चला मित्रांनो, आज आपण जे राज्यसेवा मेन्सचा GS4 जो पेपर आहे, तो GS4 मध्ये इथिक्स आणि मॉरॅलिटी किंवा इंटिग्रिटी. आता हा जो काही GS4 चा जो काही पेपर आहे, तो अतिशय अभ्यासाचा देखील मानला जातो बघा. आता जसे जे GS1 असेल, GS2 असेल किंवा GS3 असेल. आता याच्यापेक्षाही एक वेगळा विचार करणारा किंवा विचार करायला भाग पाडणारा जो विषय आहे किंवा पेपर आहे तो म्हणजे GS4 आहे. आता हे GS4 मध्ये सांगितलेलं आहे की इथिक्स आणि मॉरॅलिटी. त्या इथिक्सलाच मराठीमध्ये म्हणलं जातं नीतिशास्त्र आणि मॉरॅलिटीला म्हणलं जातं नैतिकता. आता हे नीतिशास्त्र आणि नैतिकता याच्यामध्ये फरक काय आहे? आपल्याला एक सर्वसामान्य सांगितलं जातं की याचा जो अर्थ आहे तो एकच आहे. पण असं नाही. त्याचा अर्थ हा खूप वेगळा आहे. आणि तो वेगळा अर्थ सांगण्यासाठी देखील असे कित्येक उदाहरण तुम्हाला द्यावे लागतील. आणि ते उदाहरण दिल्यानंतर मग तुम्हाला ते व्यवस्थितपणे ते समजून घेता येईल. आता एक उदाहरण तुमच्या समोर सांगतो, की जर समजा असं समजून घ्या, की एखादा व्यक्ती हा एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मग त्या ओपीडीला गेला असेल किंवा जे सर्जरी करायची असेल त्या ठिकाणी तो गेला असेल आणि तिथं गेल्यानंतर मग त्याचा मुलगा वगैरे किंवा भाऊ वगैरे त्याचं ऑपरेशन किंवा सर्जरी असेल. तर मग त्या ठिकाणी त्याला जवळ-जवळ असं समजा की 5,00,000चं तिथं रक्कम त्या ऑपरेशनसाठी किंवा त्या सर्जरीसाठी तिथे खर्च येते. सगळा खर्च 5,00,000चा येतोय. आणि साहजिकच आता त्याला त्याची तर तेवढी ऐपत नाही, की तो 5,000 पर्यंत खर्च तो देऊ शकेल. पण त्याला एक मनाची भावना पण आहे. मनाचं प्रेम पण आहे, की त्याचा जो काही मुलगा असेल किंवा भाऊ असेल, त्याला त्याचं ऑपरेशन हे व्यवस्थित प्रकारे ते 5,00,000 गेले तरी चालतील. काही ना काही ॲडजस्ट करून मी ते देईन आणि ते ऑपरेशन व्यवस्थित प्रकारे म्हणजे मी माझ्या मुलाच्या बाबतीत किंवा भावाच्या बाबतीत कोणतीही रिस्क घेणार नाही, अशी त्याची मानसिकता बनलेली आहे. मग त्याच्यानंतर आता 5,00,000 तर नाहीये. मग तो बाहेर गेल्यानंतर काही ना काही 5,00,000 जमवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतोय. आता असं समजा की त्याचं राहतं घर असेल किंवा त्याची जमीन वगैरे असेल, तो तो विकण्यासाठी त्याने विकायला तो तयार झालेला आहे. त्या ऑपरेशनसाठी. तर मग त्याचे जे काही जवळचे जे काही लोक आहेत, मित्रपरिवार आहे, ते त्याला सल्ला देत आहेत, की तू हे जे 5,00,000 घालण्यापेक्षा ह्या हॉस्पिटलमध्ये जाण्यापेक्षा तू या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तू देखील तू जाऊ शकतोस. आणि त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जिथं त्या अगोदरच्या हॉस्पिटलमध्ये जिथं 5,00,000 लाख रुपये जो खर्च येणार आहे, त्यापेक्षा इथे लाख रुपयामध्ये तो खर्च किंवा ती सर्जरी होऊन जाईल. असे सांगितल्यानंतरही तो साहजिकच त्याचं मन तयार होत नाही. आणि मग मन तयार होत नाही, म्हणून मग तो मनाला सांगतो, की जरी पैसे गेले, 5,00,000 रुपये जरी गेले, तरी मी सर्जरी किंवा मी त्या मुलाच्या बाबतीत रिस्क घेणार नाही. मग त्यानंतर ज्यावेळेस तो त्या हॉस्पिटलमध्ये जातो, जिथे 5,00,000 रुपयाचा त्याला खर्च सांगितलेला आहे. आणि खर्च सांगितल्यानंतर तो त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे काउन्सिलिंग असतं बघ, काउन्सिलिंग सेशन. त्याला मराठीमध्ये म्हणलं जातं समुपदेशन. थोडक्यात एका शब्दात सांगायचं म्हणलं, तर व्यवस्थित प्रकारे समजून सांगणं किंवा महत्त्व पटवून देणं, त्याला म्हणलं जातं समुपदेशन किंवा काउन्सिलिंग असं म्हणलं जातं बघा. आता ते कोणत्याही क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये काउन्सिलिंग उपलब्ध असतं. तशी ती हॉस्पिटलमध्ये देखील काउन्सिलिंग तिथे उपलब्ध आहे. आणि त्या काउन्सिलिंगच्या रूममध्ये गेल्यानंतर आता तुम्ही असं अझ्युम करा किंवा तुम्ही स्वतःला तिथे समजा, की त्या काउन्सिलिंग करण्यासाठी तुम्ही स्वतः तिथे आहात. आणि मग त्या काउन्सिलिंग करण्यासाठी ज्यावेळेस तो व्यक्ती तुमच्याकडे येतोय आणि तो आल्यानंतर मग साहजिकच तो त्याची परिस्थिती सांगतोय सगळी, पैसे जमवण्यासाठी. मग तुमच्याकडे एक महत्वाचं म्हणजे काय? आता एक गोष्ट खरी सांगतो. आता खरी म्हणजे काय? सत्य गोष्ट म्हणजे जे सध्याचं हॉस्पिटल आहे, ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही काम करताय, तुम्हाला चांगला पगार आहे, तुमचं घर त्या पगारावरती काउन्सिलिंग करून तुमचं घर चालतंय. आणि सत्य म्हणजे कोणतं? अजून एक सत्य म्हणजे कोणतं? की त्या हॉस्पिटलमध्ये जिथं 5,00,000चा खर्च येणार आहे, तिथल्या फॅसिलिटीज असो किंवा तिथले डॉक्टर्स असो आणि जिथे लाख रुपयाचा जिथे खर्च येणार आहे आणि तिथले त्या हॉस्पिटलचे फॅसिलिटीज आणि डॉक्टर्स हे जवळ-जवळ इक्वली आहेत. म्हणजे इथं 5,00,000च्या म्हणजे तुमच्या हॉस्पिटलमध्ये जिथं त्यांना व्यवस्थित प्रकारे
उपचार होणार आहे तिथेच लाख रुपयाच्या हॉस्पिटलमध्ये देखील चांगला उपचार होणार आहे, हे तुम्हालाही माहित आहे. मग एक तुम्ही काउन्सिलर म्हणून त्या व्यक्तीला काय सल्ला द्याल? आता काउन्सिल म्हणजे एक सल्ला द्यायचं स्वरूप असतं किंवा समजून सांगणं असतं. मग तुम्ही त्या काउन्सिलिंग म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही काय काउन्सिलिंग करता किंवा काय सल्ला द्याल? आता हे महत्वाचं आहे. आता एक म्हणजे काय, तुमच्यापाशी दोन पर्याय आहेत. आता ते पहिला पर्याय कोणता, की तुमचा तुमचा तुमची नोकरी त्या ठिकाणी असल्यामुळे, त्या हॉस्पिटलच्या संबंधित असल्यामुळे तुम्हाला त्या हॉस्पिटलचेच वावा करून सांगणं आणि त्यांना 5 लाख रुपये कसे भरता येतील याच्यासाठी कन्व्हिन्स करणं आणि तुमच्या हॉस्पिटलचे महत्व पटवून देणं. कारण महत्वाचं म्हणजे काय, तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये चांगला पगार आहे, तुमचं घर त्या हॉस्पिटलच्या पगारावरच चालतं आहे, तुमचं ते प्रोफेशन आहे. हे पर्याय झाला की त्याला व्यवस्थित तुमच्या हॉस्पिटल बद्दलच चांगलं 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 सांगणं. आणि दुसरं म्हणजे काय, की त्या व्यक्तीची परिस्थिती पाहता, दुसरं उत्तर काय असणार, की त्या व्यक्तीची परिस्थिती पाहता त्या व्यक्तीला तुम्ही समजून सांगायला हवं, की इथे ज्या फॅसिलिटीज आहेत त्या दुसऱ्या हॉस्पिटलला म्हणजे जिथे 1 लाख रुपयाचा खर्च येणार आहे त्या ठिकाणी देखील तेवढ्याच फॅसिलिटीज आणि चांगले डॉक्टर्स आहेत. तुम्ही तिथे देखील चांगला उपचार घेऊ शकता. आता हे जे काही दोन उत्तर हे तुमच्या मनात येत असतील बघा. वाटलं व्हिडिओ थोडासा पॉज करा आणि हा पॉज केल्यानंतर थोडासा विचार करा 1 मिनिट आणि तुम्हाला त्याच्यावर काय उत्तर सुचतंय ते तुम्ही स्वतःच्या मनाला ते विचार करा. आणि आता याच्यानंतर मग हे दोन उत्तर तर तुमच्या कसे आहेत. आता आपला आता परत येऊ आपल्या विषयाकडे. आपण विषय कोणता शोधतोय, तर इथिक्स. जे काही मॉरॅलिटी आहे, ठीक आहे. आता इथिक्सलाच मराठीमध्ये काय म्हणलं जातं, तर नीतिशास्त्र. आणि मॉरॅलिटीला म्हणलं जातं नैतिकता. आता या नैतिकताच्या मध्ये महत्वाच्या बाबतीत बघा, नैतिकता, अनैतिकता आणि नैतिकता असे 3 प्रकार आहेत. नैतिकता म्हणजे काय, की एखाद्या गोरगरिबाला किंवा मदत करणे किंवा एखाद्या भुकेल्या व्यक्तीला जीव घालणे याला म्हणलं जातं नैतिकता. दुसरं अनैतिकता म्हणजे काय, एखाद्या गोरगरिबाला त्रास देणे त्याला अनैतिकता आपण म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या गोरगरिबाची जर तुम्हाला मदत करायची नसेल पण त्याला किमान त्रास तरी देऊ नका. मग जर तुम्ही त्याला त्रास देत असाल तर ती अनैतिकता झाली. ती कोणत्याही गोष्टी, कोणत्याही ज्ञानामध्ये किंवा कोणत्याही कानाकोपऱ्यात ही अनैतिक गोष्टच मानली जाणार. आणि तिसरी म्हणजे निनैतिकता. आता हे निनैतिकता काय सांगतं, की किंवा जे नॉन मॉरॅलिटी देखील असतं त्याला म्हणलं जातं. आता ही निनैतिकता म्हणजे काय, एखाद्या व्यक्ती गोरगरिबाला तुम्ही मदतही करायची नाही आणि त्याला त्रासही द्यायचा नाही. ही झाली निनैतिकता. म्हणजे काय, तुमच्या आयुष्यामधले तुमचे जे काही निर्णय आहेत, तुम्हाला समजा फिरायला जायचं आहे, डोंगरदऱ्यामध्ये फिरायला जायचं आहे, तुम्ही गेला, फिरून आलो वापस, म्हणजे हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न झाला. आयुष्याचा म्हणजे कसा, की कोणाला तुम्ही त्रासही दिलेला नाही आणि कोणाला तुमच्या जाण्यामुळे फायदाही झालेला नाही. ही झाली निनैतिकता. आणि दुसरं म्हणजे काय, नीतिशास्त्र किंवा इथिक्स. आता हे काय असतं, हा एक फिलॉसॉफीचाच भाग आहे. फिलॉसॉफीचाच एक पार्ट म्हणून जो बनला जातो त्याला म्हणलं जातं इथिक्स किंवा नीतिशास्त्र. आता याच्यामधलं जे आपल्या उदाहरण देऊन मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते पाहूया. आता इथिक्स म्हणजे काय, अगोदर ते समजून घेऊया. आता इथिक्स किंवा नीतिशास्त्र हे सांगतं, की जे बाहेरून तुमच्या जे काही समाज व्यवस्थेमध्ये जे मांडलेल्या गोष्टी आहेत किंवा सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत, ज्या सगळीकडे हे मान्यता दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजेच जे काही समाज व्यवस्थेमध्ये ज्या मानलेल्या गोष्टी आहेत किंवा मान्यता मिळालेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आहेत इथिक्स. त्याला म्हणलं जाऊ शकते इथिक्स. आणि जे मॉरॅलिटीच्या गोष्टी आहेत, ज्या तुमच्या अंतर्मनातल्या ज्या गोष्टी आहेत, अंतर म्हणजे काय म्हणताय तुमचं, त्या अंतर्मनाचं जे ज्या वेळेस तुम्ही ऐकता त्याला म्हणलं जातं मॉरॅलिटी. समजत असेल. इथिक्स म्हणजे काय सांगताय, की जी काय समाज व्यवस्था सांगते, जे समाजामध्ये राहून जर तुम्ही त्याच गोष्टी करत असाल किंवा जे तुमचं अंतर्मन सांगत नाही तर तुमची बाहेरची परिस्थिती सांगत, बाहेरची परिस्थिती असो किंवा बाहेरची व्यवस्था असो, हे जे काही तुम्हाला सांगते त्याला म्हणलं जातं इथिक्स. आणि जी मॉरॅलिटी आहे म्हणजेच नैतिकता आहे, जे तुमचं अंतर्मन सांगतंय. आता तुम्ही कोणताही एखादा निर्णय घेताना एक महत्वाचं म्हणजे काय, की तुम्हाला भरपूर सल्ले येत असतात बघा. एक
त्या सल्ल्यामध्ये सामान्यतः सगळे सल्ले हे सारखेच असू शकतात बऱ्यापैकी. आणि त्या सल्ल्याच्या व्यतिरिक्त तुमचं मन म्हणजे अंतर्मन जे आहे ते काहीतरी वेगळं सांगत असतं. मग ते जे सल्ले स्वरूपाची काही जे 10 जण लोक जर तुम्हाला येऊन सल्ला देत असतील, ती झाली इथिक्स. म्हणजे समाज व्यवस्थेमधले किंवा एक सामाजिक एक बाहेरील व्यवस्था किंवा परिस्थिती, बाहेरील परिस्थिती जे तुम्हाला सांगते, ती झालं इथिक्स. आणि जे तुमचं अंतर्मन सांगतंय, ते अंतर्मन म्हणजे कोणतं? मॉरॅलिटी म्हणजेच नैतिकता. ठीक आहे. आता मग ही अंतर्मन जे सांगतं म्हणजे ती मॉरॅलिटी. आता परत आपण त्या उदाहरणावर येऊ. मग त्या उदाहरणावर आल्यानंतर मग महत्वाचं म्हणजे आता तुम्ही तिथे काउन्सिलर म्हणून तिथे आहात. मग तुमच्यापाशी महत्वाचं म्हणजे काय? पहिलं इथिक्स. इथिकल जर तुम्ही पाहिलं, इथिकल जर उत्तर द्यायचं म्हणलं, तर तुम्ही तुमच्या हॉस्पिटलचं महत्व चांगलं अधोरेखित करायला हवं. आणि तुमचं हॉस्पिटलचं जे फॅसिलिटीज आहेत किंवा जे डॉक्टर्स आहेत, ते कशा पद्धतीने तुमचा चांगला उपचार करतील, हे तुमचं महत्व तुम्ही त्यांना पटवून द्यायला हवं. कारण महत्वाचं म्हणजे काय? तुमचं जे काही घर आहे, ते घर तुमच्या त्या चांगल्या पगारीवरती चालतंय. आणि ते पगार हे तुमचं हॉस्पिटल देतंय. हे झालं किंवा इथिकल गोष्ट. आणि दुसरं जे आहे मॉरॅलिटी. ज्या जे काही समोरचा व्यक्ती आहे, तो एवढा पीडित आहे, की त्याच्याकडून 5 लाखाची देखील अ, तजवीज होत नाही. आणि मग तुम्ही त्या गोष्टीला एक माणूस म्हणून ज्यावेळेस तुमचं अंतर्मन सांगतंय, की नाही त्या व्यक्तीला तुम्ही 5 लाख ऐवजी त्या 1 लाख रुपयाच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायला हवं आणि त्याला सांगायला हवं, की त्या 1 लाखाच्या 1 लाख रुपये जिथे खर्च येणार आहे, त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जायला हवं. मग हे जर सांगत असाल, तर ते तुमचं अंतर्मन आहे. त्यालाच मॉरॅलिटी किंवा नैतिकता असं म्हटलं जातं बघा. म्हणून इथिक्स आणि मॉरॅलिटी ह्या अशा 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आता हे GS4 जे आहे आपलं, जे राज्यसेवा मुख्यसाठी GS4 जे आहे, ते इथिक्स अँड मॉरॅलिटी आणि इंटिग्रिटी याच्याशी संबंधित अतिशय महत्वाचं आहे बघा. जसा हा UPSCचा जो GS4 आहे, तसाच ॲज इट इज आपल्या MPSCच्या संबंधामध्ये हा GS4 ॲज इट इज तो घेतलेला आहे. त्यासाठी इथिक्स आणि जे काही मॉरॅलिटीच्या काही गोष्टी आहेत, त्या अतिशय ज्या संकल्पना आहेत, त्या अतिशय महत्वाच्या आहेत. तर एवढं आपण इथिक्स आणि मॉरॅलिटी व्यवस्थित पाहिलेलं आहे. आपण पुढचं सेशन लवकरच इथिक्सच्या बाबतीत अजून कंडक्ट करूया. थँक यू.